हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.2 पाहणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 4.2 पाहण्यापूर्वी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स माहिती पाहिजेत. पहा, इनपुट टॅक्स म्हणजे काय, आउटपुट टॅक्स म्हणजे काय, GST पेएबल या टर्म्स तुम्हाला माहिती असायला हव्यात. आता इनपुट टॅक्स म्हणजे काय पहा, या तिन्ही टर्म्स समजून घेऊया आपण. आता ए, बी आणि सी हे काय तिन्ही शॉपचे ओनर आहेत. आता बीने काय केला, ₹1000चा माल काय केला, एकडून परचेस केला, खरेदी केला आणि त्याच्यावर GST किती पेड केला, ₹100 एवढा GST काय केला, पेड केला. आता परचेस करताना जो टॅक्स काय केला जातो, पेड केला जातो, त्या टॅक्सला काय म्हणायचं, इनपुट टॅक्स. म्हणजेच काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता हा जो ₹100 टॅक्स बीने काय केलेला आहे, एला दिलेला आहे. हा ए काय करेल, हा GST काय करेल, गव्हर्नमेंटला पेड करेल. आता बी काय करेल, हा जो माल ₹1000चा घेतला आहे, हाच माल काय करेल, तो ₹2000ला सीला सेल करेल आणि त्याच्याकडून काय करेल, तो ₹200 एवढा GST काय करेल, कलेक्ट करेल. म्हणजेच याने काय केलं, बीनं काय केलं, ₹2000ला माल विकला आणि त्याच्याकडून काय केला, ₹2000 एवढा GST काय केला, घेतला. म्हणजेच काय, सेल करताना जो GST काय केला जातो, कलेक्ट केला जातो, घेतला जातो, त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स. आता बीने जो हा टॅक्स कलेक्ट केलेला आहे, आउटपुट टॅक्स, त्याच्यातला तो काय करेल, त्याने पहिला काय केलेला आहे, ₹100 एवढा टॅक्स एला दिलेला आहे. मग तो काय करेल, या ₹200मधून ₹100 एवढा टॅक्स काय करेल, स्वतःकडे ठेवून घेईल आणि ₹100 टॅक्स काय करेल, गव्हर्नमेंटकडे काय करेल, पे करेल. गव्हर्नमेंटला काय करेल, ₹100 एवढा टॅक्स तो काय करेल, पेड करेल. म्हणजेच आता यालाच काय म्हणायचं, GST पेएबल. मग GST पेएबल म्हणजे काय पहा, GST पेएबल. GST पेएबल म्हणजे काय, जो टॅक्स काय केला, कलेक्ट केला, म्हणजे जो आउटपुट टॅक्स आहे, त्यामधून तो काय करणार, त्याने जो इनपुट टॅक्स, त्याने जो टॅक्स काय केलेला आहे, पहिला पेड केलेला आहे, तेवढा टॅक्स काय करणार, तो त्याच्यातून काढून घेणार. म्हणजेच आउटपुट टॅक्स मायनस ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे, ₹200 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे, ₹100. म्हणजे GST पेएबल काय आहे, 200 मायनस 100 ₹100. म्हणजे GST पेएबल कसा काढायचा, आउटपुट टॅक्स मायनस ITC हा फॉर्म यूज करून काय करायचा, आपण GST पेएबल काढायचा आहे. आणि इनपुट टॅक्सलाच काय म्हणणार आहे आपण, ITC. जो परचेस करताना जो GST पेड केला जातो त्यालाच काय म्हणायचं, इनपुट टॅक्स. म्हणजेच ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि सेल करताना जो टॅक्स कलेक्ट केला जातो त्याला काय म्हणायचं, आउटपुट टॅक्स. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करू. क्वेश्चन 1 पहा, चेतना स्टोअर पेड टोटल GST ऑफ ₹1,05,000 ॲट द टाईम ऑफ परचेस. चेतना स्टोअरनं काय केलेलं आहे, माल खरेदी करताना ₹1,05,000 एवढा GST काय केलेला आहे, पेड केलेला आहे. आता परचेस करताना GST पेड केलेला आहे, म्हणजेच हा काय आहे, इनपुट टॅक्स आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. अँड कलेक्टेड GST ₹1,22,500 ॲट द टाईम ऑफ सेल. आणि सेल करताना किती GST कलेक्ट केलेला आहे, ₹1,22,500. म्हणजेच हा कसला टॅक्स होईल, आउटपुट टॅक्स. फाइंड द GST पेएबल बाय चेतना स्टोअर्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, GST पेएबल फाइंड करायचा आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. गिवन इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच काय, परचेस करताना जो टॅक्स पेड केलेला आहे तो किती आहे, ₹1,05,000. त्यानंतर आउटपुट टॅक्स किती आहे पहा, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजेच काय, सेल करताना जो कलेक्ट केलेला आहे GST तो काय होईल, आउटपुट टॅक्स. किती आहे पहा, ₹1,22,500.
आता आपल्याला GST पेएबल काढायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो दॅट GST पेएबल इज इक्वल्स टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे आपला 1,22,500 मायनस ITC किती आहे 1,05,000. आता जर आपण 1,22,500 मधून 1,05,000 मायनस केले तर किती येईल पहा. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 2 मधून 0 गेले 2, 2 मधून 0 गेले 2 आणि 1 मधून 1 गेला 0. म्हणजेच आपल्याला किती मिळालं पहा ₹22,000. म्हणजेच आपला आन्सर काय येईल पहा. देअरफॉर आन्सर लिहू आपण GST पेएबल बाय चेतना स्टोर्स इज ₹22,000. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.